नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। ओटीत घातली मुलगी विहीण बाई। असं म्हणतात, मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टका ऐकू नये, कारण ते सूर मन हळवं करतात। जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते, तीच जेव्हा सासूरवाशीण व्हायला निघते तेव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणे अवघड असतं। एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरी होते, पण जेव्हा हा विधी करण्याची वेळ येते तेव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवरू शकत नाही। वपू म्हणतात, तसं सासरी मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही। हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्याकडील लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे। ही विहीण म्हणजे मुलीची आई मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घालते आहे, तिचा सांभाळ करावा ही केली जाणारी विनंती म्हणजे विहीण। मुलीची पाठवणी करताना डोळे का पाणावतात माहित आहे? कारण तिने घरात घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ती आता परक्याचे धन झाले आहे हे सूचित करते। मग या भावना शब्दात व्यक्त करणे सोपे असते, पण तरीही एका आईचे हृदय हे समजण्यासाठी आई होणे गरजेचं असतं। म्हणून तर वपू म्हणतात, भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात, हेच खरे। एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात मुलीचा विरह हे असून देखील ती विहीणबाईंना विनंती करते ते या गीतातून। ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी। एका ठराविक वयानंतर आई मुलीची मैत्रीण होते। तिला जन्म देताना ज्या कळा सोसाव्या लागल्यात त्याही ती सोसते, कारण ही मुलगी म्हणजेच ती तिच्यात स्वतःला बघत असते। काळजाचा तुकडा जेव्हा सासरी पाठवायचा असतो तेव्हा मन गलबलतेच। तो घालवलेला कोणताही क्षण परत येत नसतो। आई आणि मुलीच्या त्या सहवासाची किंमत होऊ शकत नसते। पण असं आहे ना, तुम्ही आई म्हणून मुलीला कितीही जीव लावला तरी एक दिवस तिची पाठवणीचा क्षण येतोच। अमाप सुख देऊन जाणारी मुलगी विहीणबाईच्या पदरात घालताना त्या आईची अपेक्षा इतकीच असते, ज्या स्त्रीला देखील एक मुलगी आहे ती माझ्या मनातील ही गोष्ट नक्की समजू शकते, कारण ती देखील वधुमायच आहे ना। जेव्हा विहीणबाई आईला मुलीची काळजी करू नका असं आश्वासन करतात तेव्हा त्यांचा हात धरून हुंदका अधिक वाढतो। म्हणून तर वपू म्हणतात, समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात। मी पदर पसरते जन्मदायिनी आई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी। आईच्या पोटात किती प्रेम साठलेलं असतं याचा अंदाज कधीच लावता येत नाही। जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा जावयाच्या हातात तो हात बघितला की तिला मुलीचे ते लहानपणीचे दिवस आठवतात। त्या आठवणी डोळ्यासमोर येतात। आईचा हात धरून दुडू चालणारी मुलगी आता संसारात पदार्पण करणार हे बघून नवीन घरात आईच्या रूपात असणाऱ्या विहीणबाईस ती मनातलं एक भूज व्यक्त करते। बघा, वपू म्हणतात, ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही। मुलगी म्हणजेच त्यांची सून ही किती प्रेमळ आहे हे आईला माहित असतं, पण त्याही पेक्षा माहेरी लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे तिला आता माझी आठवण कधीही आली तरी तुम्हीच माझ्या जागी राहून प्रेम द्यावं ही विनवणी आई करते। तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी। ही विहीण कधीही ऐकली तरी डोळ्यातून अश्रू येतात। कोणत्याही आईसाठी मुलीची पाठवणीची वेळ म्हणजे साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात। आई आई म्हणून मागे मागे जाणारी कळी आता उमलली हे आई ओळखून असते। म्हणून तर सासरी जाताना आईचा हात सोडवत नाही।
तुम्ही तुमच्या आईशी किती भांडलात तरी जेव्हा लग्न होऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा आईच्या गळ्यात पडूनच मन मोकळे होते. वपू म्हणतात, श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही. बरोबर आहे. घरी आल्यावर मुलीच्या वस्तू या तिच्या आठवणी जाग्या करतात, पण तिचा सहवास देऊ शकत नाही. तसंच मुलीला देखील आईची आठवण आली तर ती फोनवर बोलू शकते, पण त्यावेळी आईचा प्रत्यक्ष सहवास तिला मिळत नाही. मला तर वाटतं जेव्हा लग्नाला काही दिवस कशाला बॅग भरायची वेळ येते तेव्हा कधी आईकडे कधीही पाहिलं तरी तिच्या नजरेला नजर देता येत नाही, कारण आपलेच डोळे पाण्याने भरलेले असतात. ती आपलं सगळं देत असते, पण एक असा क्षण येतोच जेव्हा तिच्या खुशीत शिरून रडावंसं वाटतं. हे नातंच वेगळं आहे हो, ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. वधुमाय तुम्हीही तुम्हा सारी ठावी, वधुमाय तुम्हीही तुम्हा सारी ठावी. वाटते तरीही आर्जवनी सांगावी, वाटते तरीही आर्जवनी सांगावी. मी पदर पसरते जन्मदायिनी आई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. लाडकी
धन्यवाद.